नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी चॅनल बिंदास बोलियात मध्ये. तर आपण तुम्ही तर थंबनेल बघितलाच असेल. थंबनेलवर आपण जे दाखवलं आहे त्यात आपण मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला मी. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून घ्या. आपला पेज पण आहे फेसबुकला आणि सबस्क्राईब पण करून घ्या यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, आपण आता ह्याच्या पुढे जाणून घेऊयात की कुणबी प्रमाणपत्र कसं काढतात, काय करतात ते. ठीक आहे, चला सुरू करूयात. तर चला जाणून घेऊयात. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले होते. हजारो मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत आले. या आंदोलनाला यश आले. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आणि तर काही मागण्या पूर्ण होण्यासाठी वेळ मागितला. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी ही मोठी घोषणा केली आहे. परंतु सरकारच्या या निर्णयावर ओबीसी समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलन करत न्यायालयात जाण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. यातच मराठा कुणबी प्रमाणपत्र देताना खाडाखोड केली जात आहे, चुकीच्या पद्धतीने ते दिले जात असल्याचे दावा छगन भुजबळ यांनी केला. मराठा आरक्षण आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याची घोषणा केली. त्यातील नोंदीनुसार आता मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणे सोपे झाले आहे. मात्र हे प्रमाणपत्र कसे आणि कुठे काढायचे, त्याला कोणती कागदपत्रे लागणार याबाबत जाणून घेऊयात. कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला आपले सरकार www.apleSarkar.mahaonline.gov.in या वेबसाईटवरून अर्ज करता येईल. हा अर्ज तहसील कार्यालयात जाईल. योग्य कागदपत्रे जोडली असल्यास उपविभागीय अधिकारी अंतिम कुणबी प्रमाणपत्र देतील. त्यासाठी कमीत कमी 21 ते 45 दिवस लागू शकतात. अर्जदाराचा आणि अर्जदाराच्या रक्तसंबंधातील नातेवाईकांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट, दोन्हीवर जन्मतारीख व जन्मस्थान याचा उल्लेख आवश्यक आहे. ओळखीचा पुरावा कोणताही एक, अर्जदाराचा फोटो असणारे आधार कार्ड, मतदान कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड किंवा तत्सम अधिकृत ओळखपत्राची साक्षांकित आवश्यकता आहे. पत्त्याचा पुरावा कोणताही एक, अर्जदाराचे रेशन कार्ड, लाईट बिल, मिळकत कर पावती, 7/12 किंवा 8 उतारा, फोन बिल, पाणीपट्टी किंवा घरपट्टीची साक्षांकित प्रत आवश्यक आहे. जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारा विहित नमुन्याची अर्ज व त्यावर 10 रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प तिकीट आणि अर्जदाराचा फोटो, 100 रुपयांचा स्टॅम्प पेपरवर अर्जदाराचे स्वतःच्या कुणबी जातीबाबत आणि रक्तसंबंधातील ज्या नातेवाईकांचा कुणबी जातीचा पुरावा सादर केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर 14 मध्ये प्रत्येकाच्या जन्म मृत्यूची नोंद त्याच्या जातीसह ठेवली जात असे. मात्र 1 डिसेंबर 1963 पासून कोतवालाचे पद महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले आणि त्यानंतर या नोंदी ठेवण्याचे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. सर्वप्रथम आपल्या रक्तसंबंधातील नातेवाईकाचा जन्म किंवा मृत्यू ज्या गावात झाला आहे ते गाव कोणत्या तहसील कार्यक्षेत्रात येते ते तपासायचं. मात्र 1 डिसेंबर 1963 पासून कोतवालाचे पद महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले आणि त्यानंतर या नोंदी ठेवण्याचे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. सर्वप्रथम आपल्या रक्तसंबंधातील नातेवाईकांचा जन्म किंवा मृत्यू ज्या गावात झाला असेल ते गाव कोणत्या तहसील कार्यक्षेत्रात येते ते तपासावे. त्यानंतर संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून आपल्या नातेसंबंधातील नाव असणाऱ्या गाव नमुना 14 ची किंवा कोतवाल बुकची नक्कल मागणी करावी. नक्कल प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये त्याची कुणबी अशी नोंद आहे का ते तपासावे. आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदणी, 6 नोंदी, जमीन वाटप नोंदी, 7/12 उतारे, 8 उतारे, फेरफार, खरेदी खत, भाडेपट्टा, 7/12 अंमलात येण्याआधी असणारे क.ड.ई. पत्र, सोडपत्र, खासरा पत्रक,
हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये रक्तसंबंधातील कोणत्याही नातेवाईकांचा कुणबी असा उल्लेख आहे का ते शोधावे। व एका ठिकाणी जर कुणबी नोंद आढळली तर त्या कागदपत्राची प्रत काढून घ्यावी। छाननी समितीने वैध ठरलेले त्यांचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र ही कायदेपत्रे देखील कुणबी असल्याचा पुरावा ग्राह्य धरला जाईल। कुणबी दाखला काढण्यासाठी तुमच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा असावा लागतो। त्यासाठी शासनाने निश्चित केलेला 13 ऑक्टोबर 1967 किंवा या दिनांकाच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्त नातेसंबंधातील कोणत्याही नातेवाईकांची कुणबी जात असल्याचे सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे। तुमचे वडील, चुलते, आत्या, आजोबा, पंजोबा, खाकर पंजोबा, वडिलांचे चुलते किंवा आत्या, आजोबांचे चुलते किंवा आत्या, पंजोबाचे चुलते किंवा आत्या, खापर पंजोबाचे चुलते किंवा आत्या, तुमच्या वाडवडिलांचे सख्खे किंवा चुलत भाऊ बहिणी ज्यांच्याशी तुमचे नाते दर्शवणारा वंशावळ काढता येतो अशी भावकी इत्यादी। कुणबी जात प्रमाणपत्रासाठी पूर्वजांच्या जातीचा महसुली पुरावा हवा असतो। तो नसल्यास रक्त नात्याच्या नातलगाचा जातीचा पुरावा आवश्यक आहे। अर्जासोबत शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी आधारे शपथपत्र द्यावे लागेल। पूर्वजांच्या जातीच्या नोंदी, वंशावळ जुळवणारे शपथपत्र, जात पुरावा, TC सह सर्व कागदपत्रे घेऊन ऑनलाईनवर अर्ज करावा लागेल। त्या अर्जाची तहसील कार्यालयात छाननी होऊन त्रुटी असल्यास कळवल्या जातील, अन्यथा हा अर्ज ग्रामस्तरीय समितीच्या अभिप्रायासाठी जाईल। ग्रामस्तरीय समितीच्या अभिप्रायानंतर अर्ज उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जाईल आणि तेच अंतिम कुणबी प्रमाणपत्र देतील। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे मित्रांनो की हा व्हिडिओ माझ्या प्रत्येक मराठी बांधवापर्यंत पोहोचवा। आता ज्यांना कुणबी प्रमाणपत्र काढायचे आहे त्यांनी पूर्णपणे ही जी प्रोसेस आहे ती फॉलो करा आणि व्हिडिओला इतके शेअर करा की माझ्या प्रत्येक मराठी बांधवापाशी ही व्हिडिओ गेली पाहिजे। व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल, व्हिडिओला काही तुम्ही नाही फक्त कमेंट करा आणि फक्त व्हिडिओ शेअर करा। माझी फक्त एवढीच विनंती आहे मित्रांनो। धन्यवाद।